हॅलो, सर्वांना सविनय जय भीम. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई जिजाई भीमाई आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस आणि विचारांना त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी बहुजन हितवर्धक कला संस्था या संस्थेचा या ठिकाणी 14वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा करत असताना आजच्या दिनाचं औचित्य म्हणजे आपली सगळ्यांची माता रमाई यांची देखील 128वी जयंती आहे. आणि याचं औचित्य साधून आपण सगळे या कला संस्थेने आजचा जो सुवर्ण असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष जाधव साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि या संपूर्ण कोकणातील सर्वच तालुक्यांमध्ये जे आमचे सन्माननीय कार्यकर्ते आहेत, कवी गायक आहेत, वादक आहेत, साधक आहेत, त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी मेहनत घेतलेली आहे. आणि हा कार्यक्रम सुंदर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन गेली कित्येक दिवस या कार्यक्रमाची जी रूपरेषा आणि सगळी व्यवस्था पाहिलेली आहे ते आमचे सन्माननीय, आमच्या खेडचे बरेचसारखे सन्माननीय कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख करणं खूपच महत्त्वाचं आहे. शिवाजी मोहिते असतील किंवा आमचे या ठिकाणी सतपाळजी असतील, त्याचप्रमाणे बरेचसारखे जे आता या ठिकाणी आमचे मोहिते जे आहेत, असे बरेच आमचे या खेड तालुक्याचे देखील चांगले कलाकार आहेत, ज्यांनी अतिशय चांगली सुंदर अशी गाणी आणि आपली जी कवनं आहेत ते या ठिकाणी दाखवलेली आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे. या कलामंचाने अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यांनी आम्हाला खेड तालुक्याला देखील अतिशय उत्कृष्ट असं मुलाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनसाठी मुलाचं असं योगदान दिलेलं आहे. यांचे जे कार्यक्रम आहेत ते अतिशय सुंदर आणि आपल्या ह्या खेड तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण कोकणामध्ये अतिशय उत्कृष्ट असे दर्जेदार यांचे कार्यक्रम या कलामंचाचे असतात. आणि त्यांनी आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करत असताना कोकण रत्न पुरस्कार या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांना दिलेला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आपण हार्दिक अभिनंदन आम्ही करतो. आणि या संस्थेला, या कलामंचाला पुढील यांचं जे भावी जे पुढचं जे या संपूर्ण कोकणामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाव रोशन व्हावं अशी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. नमस्ते, जय भीम. मी सम्यक कोकण कला संस्थेचे अध्यक्ष. फक्त शुभेच्छाच देण्यासाठी आपण आणि बरोबर 10 मिनिटानंतर आपण जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. मंदारजी कवाडे यांना विनंती करतो, कोकण रत्न मंदारजी कवाडे यांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व राष्ट्रीय पुरुष, सर्व राष्ट्रीय माता यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करून त्यागमूर्ती आदरणीय आपल्या सगळ्यांच्या 9 कोटीच्या माता रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून या मंचकावर सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व बसलेले सन्माननीय पाहुणे मंडळी, त्याचबरोबर आपण सारे एवढा वेळ खर्च करून या ठिकाणी ताटकळत बसलात असं मी म्हणणार नाही. कारण हा जो सन्मान आहे, बहुजन हितवर्धक कला संस्थेने जो सन्मान केलेला आहे, करता आहे, त्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे. प्रत्येकाने केलेल्या कामाचं चीज हे तुमच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे. तो कुठल्या क्षेत्रातला हे महत्वाचं नाही. जरी ही संस्था कलावंतांची असेल, परंतु त्यांनी सर्व स्तरावरच्या कलावंतांचा किंवा कार्यकर्त्यांचा किंवा विभागातील प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. अर्थात जास्ती यावेळेस त्यांनी महाड तालुक्यातला घेतलेला आहे, कारण आमचा श्रीवर्धन आणि मसाळ्याचा एक पण दिसत नाही. त्यामुळे असो,
कारण ती क्रांतीभूमी आहे. क्रांतीभूमीतला माणूस हा पेटून उठतो आणि तो पेटून उठलेला माणसाचा सत्कार व्हायलाच पाहिजे. तो न होणार म्हणजे चुकीचं आहे. तरी या ठिकाणी महाडमधल्या बऱ्याचशा लोकांचा या इथे गौरव करण्यात आला. कुठलीही संस्था कलावंतांची कोकणातली असली तर ती कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीमागे नाही. मग ती बहुजन हितवर्धक असू द्या, भीमक्रांती असू द्या, धम्मदीप असू द्या, सम्यक असू द्या, ह्या सगळ्या संस्था कोकणातल्या आहेत. ह्या स्वाभिमानी आहेत. कुणाकडे लाचार होत नाहीत आणि कुणाकडे अपेक्षा करत नाहीत. म्हणजे शासकीय अनुदान मला घेतील परंतु राजकीय पक्षांशी किंवा राजकीय नेत्यांशी लाचार होणार नाहीत. अशा ह्या संस्था, जरी कोकणात अनेक संस्था असल्या तरी त्या आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांची प्रतारणा करणार नाही अशी प्रत्येक संस्थेने ग्वाही घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. त्यामुळे बहुजन पंचायत समिती यांची 7 माळ्याची बिल्डिंग झालेली आहे. आपल्याला आज जरी या कोकणामधल्या वेगवेगळ्या तालुका वाईज संस्था असल्या, सम्यक कोकण कला संस्था आणि बहुजन हितवर्धक संस्था, ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. का तर उद्या जेव्हा बहुजन पंचायत समितीच्या वास्तूमध्ये कलावंतांसाठी जे आपल्याला सदन मिळणार आहे, एक छोटं का होईना परंतु तशा प्रकारे आनंदराज साहेबांनी आणि कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत यांनी ग्वाही दिलेली आहे की कलावंतांसाठी आम्ही एखादं दालन प्रशिक्षणासाठी किंवा कलावंतांच्या उपयोगासाठी हे दालन आपल्याला देऊ केलेलं आहे आणि त्याचं त्यांच्या सभेमध्ये ते मान्यता मिळवलेली आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली. कारण सम्यक कोकण कला संस्थेने तसा त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता की कलावंतांसाठी प्रशिक्षणासाठी किंवा इतर कामासाठी या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये आम्हाला छोटी का होईना, 10 बाय 10ची का होईना, पण एखादी खोळी मिळावी असा आपण प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश येत आहे. परंतु ह्या जेवढ्या संस्था आज वेगवेगळ्या असल्या, कसं आहे की ह्या संस्था रजिस्टर आहेत, त्यामुळं त्या संस्थांवर कुठला घाव घालणार तर ते चुकीचं आहे. संस्था चालू द्या, परंतु जेव्हा ते दालन मिळेल तेव्हा सगळ्या संस्थांना आपण एकत्र घेऊन, सगळ्या संस्थांचे पुढाकारी घेऊन, सगळ्या संस्थांमध्ये जे होत करू. आज आमच्याकडे चांगले चांगले तरुण अमरदीप सारखे आहेत, बरेचसे कलावंत या ठिकाणी तरुण आहेत. आता आमचे समजा मेणबत्ती विजत आलेली, परंतु जे तरुण आहेत त्या तरुणांनी पुढाकार घ्यायचा आहे, पुढे यायचं आहे की भविष्यात ह्या सगळ्या संस्थांच्या धुरा तुम्हाला उचलायच्या आहेत. याचं कारण असं आहे की आम्ही शोधतोय, प्रत्येक कार्यकारिणी प्रत्येक संघटना शोधते की आपल्यातला कोण कार्यकर्ता चांगला होणार आहे आणि त्याच्या आपण ही जी संस्था आहे ती त्याला आपण बहाल करणार आहोत. कारण जेव्हा जेव्हा मी सांगतो तरुणपणा, मी अमरदीपला मागच्या वेळेसच बोललो होतो, सुशांतजी आहेत, म्हणजे असे जे तरुण पोर आहेत त्यांनी पुढे यायचं आहे. आमचा महेंद्र, आता महेंद्र आमचा तब्येतीनं जरा मागे पडलाय, पण तरी सुद्धा त्याची ईर्ष्या आणि जिद्द फार मोठी आहे. तरी तो आहे कडक. असो, या ठिकाणी जास्त बोलत नाही, बराच वेळ गेलेला आहे. या संस्थेनं हा जो सोहळा निर्माण केला, वर्धापन दिनाचा 14वा वर्धापन दिन, आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जो कोकण रत्न पुरस्कार जाहीर केला आहे तो सगळ्यांना मिळाला. जेवढे कोकण रत्न पुरस्काराचे मानकरी आहेत ते खरोखर त्याला मानाने सन्मानाने त्यांचा गौरव करायलाच पाहिजे होता, तो झाला. या ठिकाणी वय जरी आम्ही शिकतोय, आज आमचे दादा गजानन जाधव आहे, हे तमासगिरापासून आज आमच्यापर्यंत हार्मोनियम वाजवतात. वय फार आहे त्यांचं,
परंतु त्याने एक धडपड आहे. उदाहरण आमचे नाथा जाधव आहेत की नाही, गेले काय, आदरणीय नाथाजी जाधव या ठिकाणी बघा उरिवलीवरून ते इथपर्यंत आले, त्यांना चालता येत नाही, गुडघ्याचं दुखणं आहे, वय 80च्या पुढे आहे, पण या ठिकाणी आले. आज आमचे शिर्के साहेब, शांतीदूत शिर्के यांचं पण वय फार झालेलं आहे, पण तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी येऊन, आता बोलायला त्यांना मिळालं नाही कारण वेळ बराच झाला, त्यांना जर बोलायला मिळालं असतं तर त्यांचा जो इतिहास आहे, त्यांनी जे खडतर परिश्रम घेतलेले होते, या कलेमागचा काय उद्देश आहे हा त्यांनी समजून सांगितला असता. मी पण सांगतो, परंतु इथे वेळ नाही, त्यामुळे अधिक वेळ न घेता या संस्थेला अशीच उभारी लाभो. या संस्थेचे जे काय कामकाज चाललेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे, त्याला तोड नाही, आणि या संस्थेला हार्दिक शुभेच्छा देऊन आज मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, नमो. धन्यवाद. शेवटची 5 मिनटं. मला माहिती आहे सगळ्यांना जेवणाचीच उत्सुकता आहे आणि असतानाच हवी, कारण वेळ पण झालेली आहे. मी भगवानजी साळवींना फक्त 2च मिनिटांमध्ये सांगतो की तुम्ही 1 तासभर बोलत राहाल, फक्त 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्या. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माता रमाई जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा. आज बहुजन हितवर्धक संस्थेचा जो कोकण रत्न पुरस्कार कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाकरता या ज्या कमिटीने मेहनत घेतली त्याबद्दल सर्व बोलले, सर्व कलावंत बोलले, परंतु जिथं आपण कार्यक्रम करतो या हॉलची ऐतिहासिक गोष्ट नोंद आहे. आज बाबासाहेबांचे नातू इथे येऊन गायकाची एक गाणं आणि आमची 10 भाषणं तो नेता बोलून जातो, हे आमचे आनंदराज आंबेडकर साहेब बोलले, आणि ते पंचायत समितीचे सभापती आहे. त्यांना का बोलवलं जातं तर हा आदर आहे घराण्याचा, परंतु ते देखील सरसेनानी आहेत, त्याच्यामध्ये काम करत असताना मित्रांनो आपण काय देणेकरी पाहिजे. केतळे साहेब देत आहेत, कवाडे साहेब देत आहेत, सम्यकला देत आहेत, हितवर्धक संस्थेला देतात, अनेक कलावंत मदत करतो. आमच्याकडून काही नाही मिळालं तर एखादा कलावंत हॉस्पिटलला असेल तर आपण स्वतःचं 1 बाटली रक्त तरी देऊ शकतो. हे देणेकरी झालं पाहिजे. म्हणून मी आज समाजभूषण आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब, मी भगवान साहेब सांगतो, हे हॉल मिळवण्याकरता माझ्याकडे या संस्थेने जेव्हा बोललं, हे हॉल सहजासहजी मिळतं असं पण नाही आहे, कारण ह्याच्या पण काय अटी असतील, पण कलावंतांसाठी त्याच बेसवर मिळालं पाहिजे ही माझी स्वतःची इच्छा होती, आणि मला हे करायचं आहे. कारण तो कोणी कलावंत असू द्या, बाबासाहेबांच्या चळवळीत गाणाऱ्यांचा, कलावंत ढोलक मास्टरचा देखील बर्थडे असेल तो इथे झाला, ते समाधान आंबेडकर चळवळीला मिळेल. नेत्यापेक्षा कार्यकर्त्याला चळवळ पुढे न्यायला या कलावंतांनी दिलेलं आहे. त्याकरता मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली. मित्रांनो, मी एक कलावंतच होतो, पण गमरे साहेब बोलणारे भरपूर असतात, करणारे पाहिजे. हे भीमा तुझ्या मताचे 5 हे कमिटी बसले, ही करत असते, पण आपण बसलात ना, ह्यांना टाळायचा करायचा, स्वागत करायचं, कारण आपल्याला 10 वाजायच्या आधीच सर्वीकडे टाइम असतो, पण ह्या हॉलमध्ये टाइम लिमिटेड नाही, कारण आपल्या बापाचं हॉल आहे, आपल्या बापाचं हॉल आहे. हे करता आपण लग्न इथे करावी, बारसं इथे करावं, बर्थडे इथे करावं, आपला असेल तो कार्यक्रम करावा, कारण हे बापाचा हक्क मिळवण्यासाठी 3:30 वाजता रात्री जेव्हा हे तोडलं गेलं, दादा का बोलतो 1 मिनिटं, याच्यासाठी आंदोलन करणार पण हेच कार्यकर्ते आहेत, म्हणून अधिकाऱ्यांना तो हॉल मिळतोय. त्याकरता फॅमिली घेऊन पोलीस स्टेशनला जाण्याची ताकद ठेवायला पाहिजे. कधी गमरे साहेब आणि जाधव साहेब बोलले अध्यक्ष आहेत, तर तुम्ही देखील त्या जोमाने आंदोलन मध्ये उतरा, कलावंतांसाठी उतरा, हे तुम्हाला मी विनंती करतो. आणि मला 2 मिनिटं बोलायला दिली, 2 मिनिटं झालेली आहेत, पण जाता जाता एवढंच सांगतो की या कलेनी जे आम्हाला जिवंत ठेवले, कार्यकर्त्यांना, नेत्यांना पण त्यांनी जिवंत ठेवले. आणि आज जी जयंती आणि ज्या तारखा मिळतात ना, त्या कलावंताकडून मिळतात, म्हणून तुम्ही कलावंत जपाल अशी विनंती करतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. यांना थांबवणं म्हणजे कठीण असतं, पण बांधवांनो, मला खूप आनंद वाटतोय की आज हे पत्र जे आम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये मला तरी वाटते की शाळेच्या जीवनामध्ये आणि नंतर मग थोडासा वयाने वाढ मोठा झाल्यानंतर मी देशसेवा करण्यासाठी 1983 पासून मी कार्यरत झालो. कारगिलच्या युद्धामध्ये सुद्धा 1999 मध्ये मला सहभाग मिळाला. 12,000 उंच पहाडीवरून बर्फामध्ये दबलो गेलो होतो. 72 तासानंतर मला काढलं गेलं. जपान बंद झाले होते. जे पाय क्रांतीसाठी भगवंताने दिलेले आहे, ते शरीर, ते सगळं ब्लड सर्क्युलेशन बंद झालं होतं. जपान चालत नव्हते, पाय कापायला सांगितले डॉक्टरनी, परंतु भगवंताच्या मंगल प्रतापाने, मंगल आशीर्वादाने हे नवीन जीवन मिळालं. जी लेखणी काही वर्षापूर्वी जी चालत होती
ते लेखी पुन्हा आता चालू लागलेले आहे. भगवंताचं गीत गुणगान लिहू शकतो, गाऊ शकतो. आपली प्रेरणा अशीच सदैव मला मिळत राहो आणि शून्यातून माझं जीवन पुन्हा असंच भरभराटीला यावं. माझा समाज आणि मी समाजाचा हे जे नातं आहे हे असंच अतूट नातं आणि प्रामाणिकपणाचं नातं आणि या प्रामाणिकपणाचं पात्रता माझ्या अंगी यावी अशी मी प्रार्थना करतो. जय भीम. धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ साहित्यिक कोकणरत्न नाना, मी नानांना विनंती करणार आहे की आपण 2 मिनिटांमध्ये फक्त मनोगत व्यक्त करावं. मलाही माहिती आहे की आपल्या सगळ्यांनाही थोडासा पेशन्स, जीवनामध्ये सगळ्यात कठीण कोणत्या गोष्टी तर पेशन्स ठेवणं, आणि ते आपल्या सगळ्यांकडे आहेत असं मला प्रामाणिकपणे दिसतंय आणि आपण सगळ्यांनी समजून घेऊया. कुणी शोधतो देव देवळी, कुणी शोधतो देव देवळी लावून दिव्याच्या ज्योती, आम्ही शोधतो सागर तळी ते शिंपल्यातले मोती, त्या शिंपल्यातले मोती. बहुजन हितवर्धक संस्था यांनी आजपर्यंत त्यांनी कोकणरत्न पुरस्कार जे लोकांना देत आहेत, तर आपल्या कोकणामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि कलात्मक गुणांनी जे जे लोक आजपर्यंत मागे राहिलेले आहेत, ज्यांचा कुठे उल्लेख होत नाही किंवा त्यांना काही सन्मान मिळत नाही, असे लोक निवडून त्यांचा सत्कार करतात. याबद्दल म्हणजे त्यांना पुरस्कार देतात. यासारखी आणखी कुठली गौरवास्पद बाब नसावी असं मला वाटतं. संस्थेच्या रूपाने ते जे काम करत आहेत, तर गेली म्हणजे 2023 पासून पाहतो मी, 2023ला मला त्यांनी पुरस्कार दिला, कोकणरत्न पुरस्कार. त्याच्यानंतर त्यांचे सतत सातत्याने कार्यक्रम होत आहेत, कलाकारांना ऊर्जा देत आहेत. खरं म्हणजे कलाकार जे आहे आता ते पुरस्कार जे देतात, ते पुरस्काराचं स्वरूप कसं आहे? पुरस्कार म्हणजे कला आविष्कारांचा उद्धार. पुरस्कार म्हणजे कला आविष्कारांचा उद्धार. पुरस्कार म्हणजे कला आविष्काराचा नव्याने दिलेली धार, कला आविष्काराला नव्याने दिलेली धार. पुरस्कार म्हणजे कलाकाराला मिळालेला हा आकार. अशा पद्धतीने हे पुरस्कार देत आहेत आणि कलाकार घडवत आहेत की कलाकारामध्ये एक सामाजिक जाणीव निर्माण करणारा हा एक कलाकार असतो आणि समाजामध्ये प्रबोधन करणारा कलाकार असतो. याला ऊर्जा मिळावी म्हणून हा जो त्यांनी उपक्रम राबवलेला आहे आणि त्या उपक्रमासाठी त्यांना मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. अगदी अल्पावधीतच यानंतर अगदी 1 मिनिटामध्ये मी नंतर अध्यक्षीय भाषण होणार आहे. तत्पूर्वी आज रमाईची जयंती आहे. या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय मंगजी जाधव साहेब, पण मी नानाने लिहिलेलं एक ध्रुवपद बोलू का सगळ्यांची सूचना असेल तर? हॉलचे जे आमचे संचालक आहेत विजय भाऊ, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी विजय भाऊंना विनंती करतो, डेकोरेटर्स आणि कॅटरर्स विजय भाऊ त्यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतो. त्यांना सूचना आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. ऐका, नाना काय लिहितात म्हणजे स्वाभिमानी रमा कशी येतात. याचा आवाज थोडासा मोठा, थोडासा खोला, कारण माझा आवाज थोडासा कमी झाला म्हणून. रमाई बाबासाहेबांना काय म्हणते, अगदी एकच मिनिटात सावंतसाहेब. नाना लिहितात की रमाई किती स्वाभिमानी आहे आणि रमाईला नेमकं बाबासाहेबांना काय सांगायचं आहे की शील जपणं किती गरजेचं आहे. तशी म्हणते का, आज विनवीते साहेब तुम्हा, अहो आज विनवीते साहेब तुम्हा, अहो उस हे मांडीवर घ्याना, आज विनवीते साहेब तुम्हा, उस हे मांडीवर घ्याना, तढळू पाहे पदरे रामूचा, तढळू पाहे पदरे रामूचा, तयाला डोईवरी द्याना, आज विनवीते साहेब तुम्हा. अशी स्वाभिमानी रामावती आणि या रामाचा आदर्श
हा साऱ्या जगामध्ये फिरलेला आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय एकच मिनिटामध्ये अध्यक्षांच्या पूर्वी रजनीताईंना विनंती करतो की त्यांनी एकच मिनिटामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. थँक्स. सर्वांना सप्रेम जय भीम. मी तीनच वाक्य बोलणार आहे. बाबासाहेब करता जेव्हा मुलगी बघायला गेले होते त्यापूर्वी 2 मुली रामजी बाबांनी पाहिलेल्या होत्या, पण ही सुशील खूप शांत स्वभावाची ही सून मला पसंत आहे म्हणून त्यांनी त्यावेळी सांगितलं. आणि ज्या 2 मुलींना नाकारलेलं होतं त्यांच्यासाठी रामजी बाबांनी दंड भरलेला होता. हे रमाई आपल्याला कशी ओढ लागते हे फक्त मी 2च वाक्यात सांगणार आहे. 2007 व 8च्या दरम्यान मी महिलांची आमच्या सोसायटीतल्या सहली अरेंज करायचो आम्ही. 20-25 महिला, मिसेस अंजनी पवार आणि मी 3 महिने तिकीट काढून आम्ही हे आयोजन करायचो. त्यावेळी आम्ही दापोलीला सहल काढली होती आणि रमाईचं वणक हे दापोलीला आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हतं. पण जाता जाता रमाईकडे असा जो ॲरो दाखवलेला होता तर त्या ॲरोने आम्ही 2 किलोमीटर मागे आलो आणि रमाईचं वणक पाहिलं. अशी ही रमाई आपल्याला किती ओढ लावणारी आहे. रामजी बाबांनाही तिने पसंत केली होती आपल्या भीमरावासाठी. तर आजच्या या जयंती निमित्त मला हे कोकणरत्न पुरस्कार मिळाला आहे आणि बाबासाहेबांच्या या भूमीत मिळालंय आणि मी त्यांच्या भूमीतून आलेली आहे म्हणून मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. साहेबांचेही सर्वांचे मी खूप आभार मानते. खेत्रे सर, आपल्या सरांना मी वंदन करते. रवी स्मृतिशेष कवी रमेश येलवेंना मी वंदन करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी अध्यक्ष शेवटचं भाषण होईल. जर कुणाचे कदाचित आभार मानते स्वागत विजय डेकोरेटर्स आमचे आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि शेवटचं अध्यक्ष भाषण या ठिकाणी होऊन हा कार्यक्रम आजची संपवणार आहे. त्यानंतर कार्यक्रम अध्यक्षीय भाषण होण्याच्या पूर्वी मला वाटतं आपण सगळ्यांनी आमच्या बहुजन हितवर्धक कला संस्थेचे सहचिटणीस दिनेशजी सावंत यांच्या आईचं आणि वडिलांचं एकाच आठवड्याच्या वेळानंतर निधन झालं. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं उठून त्यांना मुख्य श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्यानंतर अध्यक्ष भाषण होणार याची सगळ्यांना सूचना करतो. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, संस्थेचे संस्थापक आदरणीय खेत्रे साहेब, भगवानजी साळवी साहेब, कवाळे सर, हलदे साहेब, आमचे नाना जाधवताई आणि घाडगे साहेब आणि सैनिक ज्यांचा मला नेहमीच आदर राहिला आहे ते आदरणीय हर्षवर्धनजी, उपस्थित बंधू भगिनींनो, आपलं सर्वप्रथम धन्यवाद कारण आपण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहात. उपस्थित बंधू भगिनींनो, या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर तारीख अगोदर ठरली होती. आमच्या सर्वांचे आदर्श आणि आमच्या वेळेला धावून येणारे भगवानजी साळवी साहेब यांना आम्ही फोन केला आणि साहेबांनी तारीख नक्की केली. तारखेमध्ये असं होतं की आम्हाला 7 तारखेला आणि हॉल बुक झाला. मात्र सर्वच आपल्या ज्या कोकणचे गायक आहेत हे कामधंदा करून ही कला जोपासणारे लोक आहेत आणि हे सर्व कामामध्ये बिझी झाले आणि दिवस राहिले फक्त 3-4 दिवसामध्ये जबाबदारी अशी आली की आता करायचं काय. आणि सांगायचा अभिमान वाटतो की आमची बहुजन हितवर्धक संस्था, या संस्थेतील प्रत्येक जो कलावंत आहे, जो सभासद आहे, त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि या 3 दिवसात 4 दिवसामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम होतो. मला अभिमान. अर्थात गमरे साहेब अतिशय बिझी होते. मीही 5-6 दिवस कामामध्ये होतो आणि जबाबदारी पडली आमच्या सत्व साहेब आणि ह्या साहेबांनी चर्चगेट ते बोरवली, कांदिवली, भलाड सर्व ठिकाणी धावपळ करून हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. साहेब तुमचं धन्यवाद मनापासून.
आणि खरोखरच ह्या संस्थेला हे जे कलावंत नाही हे एक आमचं कुटुंब आहे. या कुटुंबातला हा प्रत्येक सदस्य आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की हे सदस्य किंवा हे आमचे बंधू या संस्थेमधले असे एकत्र राहिले पाहिजे आणि असे अनेक मोठे मोठे कार्यक्रम त्यांनी राबवले पाहिजे. मी जास्त वेळ न घेता रमाई जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बहुजन हितवर्धक कला संस्थेच्या सर्व कलावंतांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की आपल्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस करता आला आणि आपण सर्व मान्यवर इथे आज उपस्थित राहिलात. आपला पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम होते. या ठिकाणी सरण्यात घेऊन आपला कार्यक्रम संपवूया, नंतर भोजनाला आपण सुरुवात करूया अशी या ठिकाणी सूचना. या सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आणि इथला कार्यक्रम सुरू आहे. हा घेऊया चला. सर्वांनी शांतता राखायची आहे. कुशला सौपसंपदा सचित परियोदपनम् एतं बुद्धान शासनम् धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुवा सति यो चापम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो धम्मान्नपमज्जति नक्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नक्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नक्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु. सगळ्यांनी भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. या ठिकाणी बसून प्रत्येकाला भोजन ग्रहण करायचं आहे. लाईनीमध्ये आपण सगळ्यांनी व्यवस्थित घेऊन घ्यायचं.